आता आज आपण पाहूया की आपल्याला पर्सेंटेज ट्रिक काढायची आहे. पर्सेंटेज किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठे दुकानात गेलात तर त्या ठिकाणी लिहिलं बघा 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 25% डिस्काउंट, 30% डिस्काउंट असं लिहिलं असतं. तेव्हा आपल्याला कळत नाही किंवा डिस्काउंट कसा काढायचा असतो किंवा काय करायचं असतं किंवा पर्सेंटेज कसं काढतात. तर यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक सिंपल ट्रिक. आपल्याला टॉपिक पण आहे पर्सेंटेजचा, तर त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. पर्सेंटेज ट्रिक. आता बघा पर्सेंट या नावातच सगळं आहे. काय आहे? पर आणि सेंटेज. बरोबर आहे. पर म्हणजे काय? प्रत्येकी म्हणजे सिंगल, आणि सेंटेज इकडे म्हणजे काय तर 100. तर आपण 100 वरून काय करत असतो? पर्सेंट काढत असतो. कोणत्या वेळेला? पहिले समय बघा 20% ऑफ 300 रुपीज, म्हणजे तुम्हाला 300% काढायचे. दुकानात गेला आपण एखादी वस्तू 300 रुपये असेल तर त्याचे 20% किती होतात, काय होतात आपल्याला कळत नाही. दुकानदार आपलं काय कॅल्क्युलेटर घेतो, टक टक करतो आणि देतो, आणि आपल्याला चला डिस्काउंट मिळाला, एवढा मिळाला, तेवढा मिळाला. तर कसं करायचं ते आपण पहिल्यांदा बघूया. काय करायचं कायला? एकदम सिंपल आहे. काय करायचं? किती टक्के दिलाय डिस्काउंट? 20% दिलाय. 20 आहे तसं घ्या. तिकडं किती आहे? 300. फक्त इथलं काय घ्या? 3 घ्या. किती झालं? 60. म्हणजे आपलं पर्सेंट किती आलं? 60. ओके, म्हणजे आपल्याला 60 रुपये डिस्काउंट दिला हे असं या ठिकाणी कळतं. 300 मधनं 60 गेले तर त्यानंतर कितीला ती वस्तू 240 रुपयाला आपल्याला मिळते. हे असं काढायचं असतं पर्सेंट. इकडं सेम थिंग 25, इकडं 5. 25 इंटू 5 किती झाले? 25. 5 किती झाले? 125. म्हणजे बघा आपल्याला एवढा डिस्काउंट मिळाला, एवढं पर्सेंट आपल्याला हे झालं. त्यानंतर 12% ऑफ 300 रुपीज. 12% ऑफ 300 रुपीज म्हणजे किती? 12 इंटू 3 म्हणजे 36 आपल्याला हे मिळालेलं आहे. म्हणजे हे आपल्याला कळतं की डिस्काउंट कसा काढायचा. तर आता तुम्हाला यासाठी मी एक सम देणार आहे, ते तुम्ही आता घरी करायचे. $30 ऑफ 900 हे करायचे. हे झालं आपल्याला आपली जी ट्रिक आहे त्यामधली पहिली मेथड. त्याच्यात 3 आहेत अजून, मी तुम्हाला त्या उद्या सांगणार आहे.